काही गोष्टी सांगते तुम्हाला, आता विषय निघाला म्हणून. सौभाग्यवती स्त्रीनं, पतिव्रता नारीनं कधीच आपल्या पतीचं नाव तोंडानं घ्यायचं नाही बरं का. नावानिशी आवाज द्यायचा, ए बंटी असं कधी म्हणू नका. ते शहरातल्या म्हणतात, काही त्यांना कळतच नाही काही काय करावं. सचिन, ए बबलू असं म्हणू नका. तर ते सौभाग्यवती स्त्रीनं पतीचं नाव तोंडानं घ्यायचं नाही. आपला घरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मुलगा जर जन्माला आला असेल, मोठा मुलगा असेल, तो मुलाला सुद्धा कधी नावानिशी आवाज द्यायचा नाही. म्हणून तर जुन्या लोकांना कारणं सांगता येत नव्हती, पण शास्त्र सांभाळत होती. जुनी लोक मोठ्या मुलाला नावासोबत एक टोपण नाव ठेवायचे. दादा, बाबा, काका, अण्णा, आप्पा असं म्हणायचे. पा का बरं? त्या लोकांना काही कळत नव्हतं म्हणून काका त्यांना नावं येत नव्हती, बोलता येत होती, पण ती लोक शास्त्र सांभाळत होती. मोठ्या मुलाचं नाव तोंडानं कधी उच्चार करायचा नाही. मोठ्या मुलाचं नाव तोंडानं जर उच्चार केला तर मुलाला 3 प्रकारच्या व्याधी लागतात. त्याला तणाचा त्रास होतो, शारीरिक त्रास, मानसिक त्रास आणि धनाचा त्रास. हे 3 प्रकारचे त्रास मुलाला होत असतात. हां, मुलगी मोठी असेल, मुलगा धाकटा असेल तर मग काही हरकत नाही, पण मुलगाच घरात मोठा असेल तर त्याला नावानिशी आवाज देऊ नका, मालकाला नावानं आवाज देऊ नका आणि आपल्या गुरुचं नाव कधी तोंडानं घेऊ नका. ह्या 3 गोष्टी जीवनामध्ये आपण सांभाळायला पाहिजेत. मग तसं ती बाई होती भोळी बिचारी, साधी भोळी होती, विसराळू होती, पण तिनं नावानं आवाज दिला नाही. ती म्हटली, बंटीचे पप्पा उठा ना. तो म्हटलं, का गं? ती म्हणते, मला चहा प्यायचा आहे. तो म्हटलं, कर ना. ती म्हटली, साखरच नाही. मग तो म्हटला, मी आणू का? ते म्हटले, हो घेऊन या. पण तो म्हटला, मी जर विसरलो तर, कारण विसराळू होते दोघे. बरं म्हणे, साखर घेईल मी, पण घरच विसरलो तर? ती म्हटली, टेन्शन घेऊ नका, तुमच्या धोतराला मी दोरी बांधते. तुम्ही दुकानात जायचं, साखर घ्यायची, अशी ते दोरी हलवायची, त्याची घंटी पण बांधून ठेवते मी इकडे. घंटी टंग वाजली की मी तुम्हाला असं ओढत घेऊन येते. दोघंही विसराळून भोळे होते. तो गृहस्थ गेला, त्यानं दुकानातून साखर घेतली, पैसे दिले आणि असं दोरी हलवली, घंटी टिंग वाजली. मग हिनं लगेच दोरी ओढायला चालू केलं. ते बिंदास्त आहे, कारण त्याला टेन्शन नाही. त्या दोरीनुसार ते बरोबर घरात जाणार होतं. मग ती दोरी ओढते, हे निवांत निघालंय नरनार करत, आणि चालल्यानंतर त्या गल्लीत 3रं विसर भोळं होतं. ते पाहतं उजवीकडं काही नाही, डावीकडं काही नाही, मध्येच दोरी निघाली. त्यानं घरातून कात्री आणि कचकन कापली. एक इकडं एक तिकडं, ही घरात आणि ते दारात. हे दारात आलेलं रिटर्न वापस गेलो आणि बस स्टँडवरून बिवसं, त्याच्या लक्षातच नाही, घर विसरून गेलं ना. ते स्वतःचं घर विसरलं. ते चौकात बस स्टँडवर येऊन बसलं. हे बाईच्या लक्षात येईना, ती पण घरातून बाहेर पडली, ती विसरली. ती बाहेर कशाला पडली तेच विसरून गेली ती. आणि दोघं बस स्टँडवर आले, एकाच बाकड्यावर दोघं, आणि 2 कोपऱ्याला, आणि एकमेकाकडे पाहायचे ना असं करायचे, एकमेकाकडे पाहायचे ना असं करायचे. सरकत जवळ आले, आणि जवळ आल्यानंतर तो म्हणतोय, मावशी. ते विसरलं ना आपली बायको आहे म्हणून, तेच विसरलं. ते काय म्हणते, मावशी. आता खरं सांगा, ही याची मावशी आहे का? बरं, त्यानं म्हणू द्या मावशी, पण ही पण विसर बुडी. ही म्हटली, बोला ना मामा. ही याला मावशी म्हणतात, ती त्याला मामा म्हणते. तो म्हणतो, मावशी तुम्ही इथं कशाला आलात? ती म्हणते, मामा तुम्ही कशाला आलात? तो म्हटलं, मी साखर घ्यायला आलो होतो. साखर म्हटलं की हिच्या डोक्यात आला, आपल्याला चहा प्यायचा होता. ती म्हटली, पप्याचा बाप तुम्ही येत का? चला. दृष्टांत संपला. हा विनोद झाला, पण या विनोदातून पण आपल्याला एक शिकायचं आहे. हा विसराळूपणाचा अतिरेक झाला. जर हे व्यवहारातलं विसरणं जर माणसाला एवढं चक्कर घेऊन फिरवत असेल, मिरवत असेल, तर देवाला विसरल्यानंतर 184च्या चक्करमध्ये आपण पडणार नाहीत. हे कशावरनं? त्या चक्करमध्ये आपल्याला पडावंच लागेल. व्यवहारात विसरलो तो एवढा गावाला चक्कर पडतोय, जो देवाला विसरतो त्याला 184चा चक्कर पडत असतो. म्हणून देवा, त्या चक्करमध्ये नाही पडायचं, मला तुझा विसरण व्हावा. जीवनामध्ये तुम्हाला काही जरी नाही जमलं ना, तर भगवंताचं नामस्मरण करा बरं. देवाच्या नामस्मरणामध्ये आपल्या सगळ्यांचं भलं आहे. या नवरात्रामध्ये तुम्ही किती उपवास धरला हे तर मोलाचं आहेच आहे, पण त्या उपवासासोबत आई जगदंबेच्या नामाचा किती जाप केला ते सुद्धा महत्त्वाचं आहे. या 9 रात्री 9 दिवसामध्ये आईच्या 9 रूपाचा नामोच्चार तुम्ही करायचा.
आईचं पहिलं रूप आहे शैलपुत्री, दुसरं आहे ब्रह्मचारिणी, तिसरं आहे चंद्रघंटा, चौथं कुष्मांडा, पाचवं स्कंदमाता, नंतर कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री. या 9 दिवसामध्ये एक जप करायचा आहे. ओम ऐं ह्रीं ह्रीं क्रीं चामुंडाय नाही, पहिल्या दिवसाचं नाव घ्यायचं शैलपुत्रे नमः, ओम ऐं ह्रीं क्लीं ब्रह्मचारिणे नमः. असं 9 देवींचं नाव घेऊन या मंत्राचा जाप केला तर ही आई भगवती आपल्यावर कृपा करायला वेळ लावणार नाही. बरं, एवढं अवघड नाही जमलं तर तुम्हाला जे जमतं ते आई राजा एवढं जरी म्हटलं तर ती पावलीच म्हणून समजा, पण तिचा नाम उच्चार आपण करावा, कारण त्या माध्यमातूनच देव आपल्याला जोडता येतो, जोडला जातो. नामस्मरण करावं. देवा तुझं मी काय करेन, गुणगान गाईन. उद्या महानवमी अष्टमीचा दिवस आहे. बरं, खूप मोठा पर्व काळ आहे उद्या. ज्यांना 9 दिवसात उपवास धरता आला नाही त्यांनी उद्याचा उपवास करा. आणि उद्या आजच्या दिवशी किंवा उद्याच्या दिवशी तुम्ही 9 कन्यांना भोजन द्या. 9 मुलींना, कुमारिका मुली, त्यांना अन्नदान करा. त्या घरात आल्यावर त्यांना औक्षण करा. त्यांच्या पायाला कुमकुम लावा, कपाळी कुमकुम लावा. त्यांना आरतीन ओवाळा, त्यांचा सन्मान करा. त्यांना एवढं प्रेमानं जीव घाला. जीव घालताना त्या कुणाच्या तरी शेजारणीच्या मुली आहेत, आपल्या गल्लीतल्या मुली आहेत, ही भावना ठेवू नका. या साक्षात नवदुर्गा आपल्या घरी आलेल्या आहेत, ही भावना ठेवा. आई जगदंबेची कृपा होईल तुमच्यावरती. आणि दसऱ्याच्या दिवशी आपल्यापेक्षा वयानं जे मोठे आहेत आपल्या परिवारातले लोक, त्या सगळ्यांचं दर्शन घ्या. दसऱ्याच्या दिवशी शमीचं झाड असतं ना, ते सौंदड म्हणतो आपण त्याला, त्याचं पान घ्या. आपट्याचं पान घ्या. आपट्याचं पान तर आपण देतो परिवारातल्या लोकांना, आपल्यापेक्षा ज्येष्ठ लोकांना देतो, त्यांच्याकडनं घेतो. पण शमीचं जे झाड असतं ना, त्या झाडाखाली काही क्षण उभा जरी राहिलं तर त्या माणसाला माझा महादेव, माझी जगदंबा असा ऐश्वर्य देऊन जाईल की त्या माणसाला उभ्या जिंदगीत कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही. आणि दसऱ्याच्या दिवशी, तो विजयादशमीचा दिवस आहे, त्या दिवशी शमीचं पान, शमीपत्र, ते पान, आपट्याचं पान, बेलपत्र शिवलिंगावर, एक तांब्याभर पाणी शिवलिंगाला घाला आणि शमीचं पान, बेलपत्र महादेवाच्या त्या शिवलिंगावरती अर्पण करा. घरात आर्थिक स्वरूपातली अडचण तुम्हाला कधीच जाणवणार नाही. असे काही मुहूर्तावरती काही गोष्टी आहेत की ते आपण केल्यानंतर आपल्या जीवनातल्या अडचणी संपून जात असतात, जीवन सोयीस्कर बनत असतं. म्हणून विजयादशमीच्या दिवशी या गोष्टी विसरायच्या नाही. जुनी लोक सोनं घ्यायचे, सोनं द्यायचे म्हणायचे आहे की नाही, सोनं घ्या सोनं द्या. तर आपण म्हणतो काय, आता नवीन शिकलेली पोरं काय म्हणतात, आमची जुनी माणसं वेडी होती, ह्याला कुठं सोनं म्हणतात का. दसऱ्याच्या दिवशी एक आपट्याचं पान दिल्या घेतल्यानं 14 कोटी सुवर्ण मुद्राचं पुण्यफल प्राप्त होत आहे. 14 कोटी. तेच पान महादेवाला अर्पण केल्यानंतर एवढी संपत्ती भगवान परमात्मा त्याच्या कृपा आशीर्वादानं त्या मोलाचं सुख आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे, त्या मोलाचं. म्हणून जुन्या लोकांना कारणं सांगता येत नव्हती, पण शास्त्र सांभाळत होती. या गोष्टी सगळ्यांना आपल्याला सांभाळायच्या आहेत. खूप उशीर झालाय. खरं तर 10 मिनिट उशीर झाला तर मी 15 मिनिटं जास्त घेतले तुमचे, म्हणजे एक 5 मिनिट जास्त झाले. वयोवृद्ध माणसं आहेत, कोणाला पाठीचा त्रास असतो, कोणाला गुडघ्याचा त्रास असतो, कोणाला याचा पण त्रास असतो. माझ्यामुळे त्रास झाला असेल, क्षमा असावी. माझ्या वाणीला मी इथंच विराम देणार आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बऱ्यापैकी लोकांनी कीर्तन ऐकलेली आहेत या भागामध्ये. आणि नेहमीच मी सांगते की चकलंबा या गावी आपण एका संस्थांचा जीर्णोद्धार करत आहोत. त्या जीर्णोद्धारासाठी ज्या ठिकाणी आपण जातो तिथे लोकांना संस्थांच्या बांधकामासाठी मदतीची अपेक्षा करतो. संस्थांच्या अंतर्गत आपण मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालवतो. 250 ते 250 मुली एका जागेवर कथा कीर्तनाचा अभ्यास करतात, गायन वादनाचा अभ्यास करतात. घरात 2 पोरी सांभाळायच्या अवघड असतात. 250-300 लेकरांना डोकं लावणं सोपं नाही. ज्या काळात मुलगी चुकण्याची भीती असते त्या काळात तिच्या हातात गाथा ज्ञानेश्वरी देऊन तिला कीर्तनकार बनवण्याचं काम ते संस्था करत आहे. बस त्या कामामध्ये महाराष्ट्रभरातली लोक मदत करतात. का तर त्याला राजकीय शासकीय मदत नाही. ठराविक आणि मोजक्या मुली अशा आहेत की त्यांना आई पण नाही वडील पण नाही, पण त्या मोजक्या आहेत. तर कुठेतरी ही नवरात्रीची खरंच सेवा आपल्या जीवनामध्ये घडावी.
खरा नवरात्र संपन्न व्हावा जीवनामध्ये असं वाटत असेल ना, तर ज्याला कोणीच नाही त्याच्या सेवेमध्ये थोडंसं सहकार्य करून पहा, अनंत पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. कल्याण स्वामी संस्थांच्या कार्यामध्ये देखील तुम्ही आम्हाला आर्थिक स्वरूपात मदत करावी ही सगळ्यांना आमची विनम्र विनंती आहे. जे भाविक मदत करतील त्यांची मदत प्रेमानं स्वीकारू, आनंदानं त्यांचं नाव माईकमध्ये पुकारण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा साळवन देवीच्या चरणी अर्पण करून वाणीला विराम देते. सर्व आयोजकांचे, नियोजकांचे, सप्ताहकर्त्यांचे, दात्यांचे, ज्यांनी सौजन्य दान दिलं त्यांचे देखील कोटी कोटी धन्यवाद. जे दान त्यांनी दिलं त्याच्या 1000 पटीत आई जगदंबेनं त्यांना द्यावं ही आई भवानीच्या चरणी प्रार्थना आणि वाणीला विराम. ढोबा रखुमाई